माणसाचं आयुष्य एवढं स्वस्त झालं आहे का मित्रांनो? आत्ता जी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली त्याच्यावरनं म्हणजे खूप वाईट वाटतं आहे की म्हणजे एका निर्जीव वस्तूसाठी त्या मुलांनी हे पाऊल उचललं आणि त्याच्याबरोबर अख्खं कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त झालं. मग यार आमची पिढी चांगली होती. आम्ही जे काही केलं, आज मी जो फोन वापरतोय, ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतोय किंवा ज्या गाडीत बसून मी व्हिडिओ बनवतोय, ती गाडी मी स्वतःच्या पैशांनी घेतलेली आहे. आमची पण परिस्थिती खूप वाईट होती सुरुवातीला. एक रुपयासाठी तरसलेलो आहे आम्ही, पण कधी हार नाही मानली. प्रत्येक गोष्टीमधनं आम्ही काही ना काहीतरी शिकवण घेतली, पुढे गेलो. स्वतःच्या पैशांनी गाडी घेतली, स्वतःच्या पैशांनी फोन घेतला, पण हार नाही मानली. तर मला हेच कळत नाही की म्हणजे कसे काय पोरं एवढ्या टोकाचं पाऊल उचलू शकतात, कसं काय एवढ्या गोष्टी करू शकतात फक्त एका निर्जीव वस्तूसाठी. अरे आपल्या आईबापांचा विचार करा, ते कुठं पैसे कमवत असतील, त्यांना काय भेटत असेल, किती पैसे भेटत असतील आणि आपण कुठला हट्ट कुठल्या पद्धतीने केला पाहिजे. जर एवढंच वाटत असेल ना तर स्वतःला चॅलेंज करा आणि स्वतः पैसे कमवा आणि स्वतःच्या जिद्दीवरती किंवा स्वतःच्या हिमतीवरती या गोष्टी करून दाखवा. उगाच आईबापाच्या जीवावरती उड्या मारायचा प्रयत्न नका करू.